डोळे बंद करूया आपण. आणि आज आपल्याला प्रभूंनी ठाण्यामध्ये आणलेलं आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी या ठाणे जिल्ह्यासाठी आशीर्वाद बनावं. तुम्ही इथे आहात ह्याच कारणासाठी की प्रभू येशू येण्या अगोदर तुम्ही ठाण्यासाठी एक आशीर्वाद बनावं. धन्यवाद प्रभू. हालेलुया. फादर, प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो की जसं आम्ही तुझं वचन ऐकू, तुझं वचन तुझ्या लेकरांसाठी, माझ्यासाठी एक जीवन बदलणारा असू दे. लॉर्ड, ज्या गोष्टी गहन गोष्टी आहेत त्या प्रगट कर. प्रत्येकाचं हृदय बघ पिता, प्रत्येकाच्या हृदयातल्या गोष्टी बघ, प्रत्येकाच्या घराची परिस्थिती बघ. आणि आज एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार. आमेन. प्रभू येशूच्या नावात ते तुझ्यासाठी ताणलेले आणि भुकेले येस, आहे. हालेलुया. आंदोलन जे तुझ्यासाठी ताणलेले भुकेले मी त्यांच्यावरती वर्षाव पाठवेल. आमेन. प्रभू येशूच्या नावात तो वर्षाव आम्ही स्वीकारत आहोत. हालेलुया. धन्यवाद प्रभू. आम्ही तुला उंच करतो पिता. येस मास्टर. आम्ही तुला गौरव देतो. धन्यवाद स्वर्गीय पित्या. हालेलुया. पवित्र आत्मा, तुम्ही इथे आहात, आम्ही तुमचं स्वागत करतो. कारण बलाने नाही किंवा पराक्रमाने नाही, पण देवाच्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धीत जातं. थँक्यू, तू तुझ्या लेकरांवर दया केली. प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. से आमेन. प्रेज द लॉर्ड. डोंट वरी. बायबलमध्ये लिहिलंय प्रभू आपल्यामध्ये आहे. जिथे दोघे किंवा तिघे आपल्यामध्ये आहेत तिथं जमतात, तिथं प्रभू आहे. किती लोकांची इच्छा आहे की ठाण्यामध्ये देवाचं गौरव व्हावं. सो सिस्टर ब्रदर, तुम्ही आणि मी लोक आहोत, आपण प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये लिहिलंय की देव नीतिमानाची प्रार्थना ऐकतो. हालेलुया. मागच्या आय थिंक सो मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, आज देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो की देव तुमची प्रार्थना ऐकतो. केव्हा निराश होऊ नका. आणि असं म्हणू नका की पास्टर, जे आत्तापर्यंत नाही झालं ते पुढं होईल का? 100% होणार. प्रेज द लॉर्ड. देव त्याच्या वेळेस सर्व काही चांगलं करणार आहे. हालेलुया. बोलूया माझ्या मागे, ख्रिस्ती जीवन, प्रभू येशू मधलं जीवन विजयी जीवन आहे. हालेलुया. कारण प्रभू येशूने पूर्ण किंमत मोजली. आणि प्रभू येशू स्वर्गात जाताना काय म्हणाला ऐकूया. प्लीज वाचूया. मत्ती 28व्या अध्यायामध्ये आपण आहोत. या देवाच्या वचनाकडे थोड्या वेळ आपण देवाचं वचन ऐकूया. मॅथ्यू चॅप्टर 28. मत्ती 28व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि आपण देवाचं वचन वाचूया. थँक्यू जीसस. क्लोज दिस वन फॉर मी. मत्ती 28वा अध्याय मिळाला. या देवाच्या वचनात आपण येऊया. मत्ती 28वा अध्याय. ओके, थँक्यू. मत्ती 28वा अध्याय मिळालं. ओके, लवकर जाऊया आणि देवाचं वचन ऐकूया. थँक्यू लॉर्ड जीसस. मत्ती 28वा अध्याय आणि पीठ 18 वचनाकडे आपण येऊया. प्लीज वाचूया. आणि येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला. ओके. तो म्हणाला, आकाशात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ना बायबल मध्ये की येशू जवळ येऊन शिष्यांना म्हणाला, आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार. म्हणा सर्व अधिकार. ना प्रभू येशूने जर असं म्हटलं असतं थोडा अधिकार, सो आपण म्हटलं असतं की नो 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 जास्ती नाहीये. पण बायबल सांगते येशू म्हटला सर्व अधिकार आकाशात आणि पृथ्वीवर मला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला सांगायला आवडेल तो येशू आपल्यामध्ये राहतो. बोलूया माझ्या मागे, मी साधा व्यक्ती नाहीये. ज्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आहे तो माझ्यामध्ये राहतो. म्हणा, तो माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. आणि जर देव तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही साधे राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणा, ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. हरलेलं जीवन नाहीये. हरलेले जीवन नाहीये. म्हणा, संकट आणि त्रास संकट आणि त्रास माझ्या विरुद्ध टिकू नाही शकणार. माझ्या विरोधात टिकू नाही शकत. कारण मी एकटा नाहीये. कारण मी एकटा नाहीये. देव माझ्या पक्षाचा आहे. देव माझ्या पक्षाचा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आज आपण इथं थोडे लोक आहोत, मला सांगायला आवडेल येत्या दिवसांमध्ये मोठमोठे कार्य देव करेल. आमेन. हालेलुया. म्हणून तर बायबलचं वचन सांगतं. जर तुम्ही अजून एक वचन वाचलं, कलसीकरास पत्र 1 अध्यायामध्ये या. मी तुम्हाला सांगत आहे आजचा टॉपिक ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. या कम विथ मी. कलसीकरास पत्र
याचा पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता, हे बायबल आपल्या स्वतःसाठी तुम्ही वाचत आहात, अशा प्रकारे वाचलं पाहिजे. ओके, प्लीज वाचूया. कलसीकरास पत्र पहिल्या अध्यायामध्ये आलात. दिस वन. कलसीकरास पत्र पहिला अध्याय मिळाला. येस. कम ऑन, गॉट इट. येस. कम ऑन, बोलत जा, मिळालं किंवा नाही. आमेन. कलसीकरास पत्र फिलिपिकेच्या नंतर आहे. येस. आणि बायबल आपल्याशी काय बोलतोय का? 15 वचन. कलसीकरास पत्र पहिला अध्याय आणि 15 वचन. प्लीज वाचूया. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप. नाव कोणाविषयी बोललेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोललेलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि असं लिहिलेलं आहे पुढच्या वचनात, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप. म्हणजे जो देव दिसत नाही, त्याचं प्रतिरूप प्रभू येशू आहे. हालेलुया. आमेन. ना पुढे असं लिहिलंय, सर्व उत्पत्तीतला प्रथम जन्मलेला आहे, ओके. कारण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अस्तित्वात आणल्या गेल्या. बायबल सांगते येशू सर्व उत्पत्तीला प्रथम जन्मलेला, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अस्तित्वात आणल्या गेल्या. आकाशामध्ये आणि बायबल सांगतं आकाशात आणि पृथ्वीवर दृश्य असलेल्या दृश्य म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी आणि अदृश्य असलेल्या आणि न दिसणाऱ्या गोष्टी, सिंहासने किंवा प्रभुत्वे किंवा सत्ता किंवा अधिकार सर्व गोष्टी त्याच्याकडून व त्याच्यासाठी अस्तित्वात आणल्या गेल्या आहेत. केलं कोण? देवाचं वचन कळत आहे. माझ्या मागे म्हणा, धन्यवाद प्रभू, तुझं वचन मला कळत आहे. मला तुझं वचन कळत आहे. आणि जर तुम्हाला देवाचं वचन कळतंय तर बायबल मध्ये लिहिलंय की जे काही अस्तित्वात आणलं, आमेन, ते सर्व काही प्रभू येशूसाठी आणलेलं आहे. नाव परत तुम्हाला कळतंय देवाचं वचन. माझी इच्छा सगळ्यांनी लक्षात ठेवा. बायबलचं वचन सांगतं, परत एकदा जाऊया ना. तुम्हाला जर हे वचन कळालं, तुम्ही खरोखर प्रभूमध्ये आनंद करणार, तुम्ही केव्हाच भिणार नाही. हालेलुया. म्हणा, ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. तर तुम्हाला हे नाही कळालं की प्रभू येशूने माझ्यासाठी काय काय मिळवून दिलंय, किंवा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी या वधस्तंभावरती किंवा वर गेल्यानंतर काय काय दिलंय, पण तुम्हाला नाही कळणार. मग तर तुम्हाला हे कळालं प्रभू येशू मध्ये मी कोण आहे, प्रभू येशू मध्ये मला काय काय मिळालेलं आहे, तुम्ही आशीर्वादित आहात. प्रेज द लॉर्ड. रीड गो. कलसीकरास पत्र पहिला अध्याय आणि 15 वचनामध्ये आपण आहोत. लवकर जाऊया, मग मी पुढे माझा संदेश चालू करेल. प्लीज वाचूया. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप. याचा अर्थ जर देवाला पाहायचं असेल तर येशूकडे बघा. आमेन. काय लोक विचारतात, प्रभू देव कसा दिसतो? येशू दिसतो तसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोक म्हणते की पास्टर प्रभू येशू कसा आहे? प्रभू येशू जो आहे, येशू जसं प्रेम करत होता तसा आहे, जसं येशूने चमत्कार केले तसा आहे, जसं येशू ख्रिस्त लोकांना पूर्णपणे आशीर्वाद देत होता तसा येशू आहे. पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. सिंहासने किंवा प्रभुत्व. 16 वचन. कारण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अस्तित्वात आणल्या गेल्या. ना, याचा अर्थ जे काही स्वर्गात आणि पृथ्वीत अस्तित्व आणलं, कोणाद्वारे आणलं? येशूद्वारे. ना प्लीज बोला. येशूद्वारे. येशू ख्रिस्ताद्वारे. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. आकाशामध्ये आणि पृथ्वीवर आणि इवन पृथ्वीवर दृश्य असलेल्या गोष्टी सिंहासने प्रभुत्वे किंवा सत्ता किंवा अधिकार सर्व गोष्टी त्याच्याकडून व त्याच्यासाठी अस्तित्वात आणल्या गेल्या आहेत. ना 17 वचन सुपर आहे. आणि तो सर्व गोष्टीच्या पूर्वी आहे व त्याच्या ठाई सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. आणि प्रेज गॉड, प्रभू यीशु मध्ये आपण आहोत. हालेलुया. अगर आपको आज का वचन समझ में आ गया, जर तुम्हाला कळालं, तुम्ही केव्हा स्वतःला कमी नाही लेखणार. तुम्हाला कळेल की जो ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो, आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार द्यायला. लोक पास्टर एवढ्या समस्या आहेत, एवढे संकट आहेत, एवढे लोक आहेत, आणि पास्टर त्या सगळ्यामध्ये माझी प्रार्थना कशी? नो, तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्ही एकटे नाहीये, देव तुमच्यामध्ये राहतो. आणि जर देव तुमच्यामध्ये राहतो तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, प्लीज कृपा करून ऐका, तो निर्माण करणार आहे, तो सर्व गोष्टी अशक्य गोष्टी शक्य करणारा आहे. हालेलुया. आपको समझ में आ रहा है कि लोग देवाचं वचन करत आहे. बायबल सांगतं सिंहासन वे प्रभुत्व, राजासन, सत्ता आकाशात आणि पृथ्वीवर सर्व कोणाच्या आहेत? कोणाच्या आहेत? मी नाही सांगत, बायबल सांगतो कोणाच्या आहेत. थोडं जोरात बोला, अजून एकदा बोला, शेवटच्या वेळेला बोला.
आणि तो येशू कुठे आहे ना? आपल्यामध्ये राहतो. बरोबर आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला जर वचन कळालं तर तुम्ही वचनाप्रमाणे पाहणारे लोक बनणार. पण शैतानाची एकच इच्छा आहे की आपण वचनानुसार पाहू नये, आपण परिस्थितीनुसार पाहावं. आणि जैसे आपण परिस्थितीनुसार पाहतो, मैं तो गरीब हो, मेरे पास देखने लायक कुछ नहीं है, माझ्याकडे बघणार कोण आहे, माझं बघ, तुम्ही फेल होणार. तुम्ही केव्हा जीवनात वर नाही येणार. वचनाप्रमाणे जर तुम्ही पाहू लागला की आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभूला दिलेला आहे. सिंहासने, प्रभुत्व, राजासन सर्व काय माझ्या देवाचे. आणि बायबल सांगतो तो सर्वांच्या पूर्वी होता. आणि हे वचन 17 वचनात सांगतं त्याच्या ठाई सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. हालेलुया. आणि 18 वचन काय सांगतं ऐका. आणि तोच शरीराचा म्हणजे मंडळीचा, तुम्ही आणि मी मंडळी आहोत, मस्तक आहे. तो प्रारंभ मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला श्रेष्ठपण असावे. पण अनेक लोकांना प्रभू येशू माहित नाही. पण अनेक लोक या शेवटच्या दिवसांमध्ये नरकाच्या मार्गावर आहेत. आणि तुम्ही आणि मी जे देवाचे लोक आहोत, आपल्याला ख्रिस्त माहित आहे. आणि पण तुम्हाला जो ख्रिस्त माहित आहे तो किती मोठा आहे हे वचनात लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला वचन कळालं तर तुमच्या प्रार्थना देखील मोठ्या असतील. पण काय लोकांच्या प्रार्थना काय, प्रभू प्लीज माझे अश्रू पुसून टाक, प्रभू प्लीज मला एखादं घर मिळू दे, प्रभू प्लीज माझ्यासाठी हे कर. नो नो नो. तुमच्या प्रार्थना अशा पाहिजे, तुम्ही म्हणलं पाहिजे स्वर्ग आणि पृथ्वी माझ्या बापाचा आहे. तुम्ही म्हणलं पाहिजे की आकाशात आणि पृथ्वीवर राजासन, सिंहासन सर्व देवाचे आहेत. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो प्रभू येशू जर तुमच्यामध्ये राहतो तर बायबल मध्ये तुम्ही आणि मी त्याचं शरीर आहोत. तो मस्तक आहे आणि त्याच्या ठाई सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. प्रेज द लॉर्ड. की लोक रोज बायबल वाचतात? बायबल तुमच्याशी बोलतं? बोलतं काय बोलतं? तू पापी आहे, हा, तू दरिद्री आहे, तू आजारी आहे, तुझा नाश होणार आहे, हा, चांगलं नाही होणार. काय बोलतो बायबल? असं बोलतो तू विजयी आहे. बायबल सांगतो तू जिवंत देवाचे लेकरू आहे. बायबल सांगतं की सर्व अशक्य गोष्टी शक्य होणार आहे. बायबल सांगतं की देव तुझे अश्रू पुसणार आहे. बायबल सांगतं की देव तुझी प्रार्थना ऐकणार आहे. बायबल सांगतं की प्रत्येक दुःख आनंदात बदललं जाईल. बायबल सांगतं तो तुझ्या पायाखाली शैतानाला तोडवेल. सांगतं बायबल. मग तुम्ही मी वचनाप्रमाणे पाहणारे पाहिजे. जेवढं तुम्ही वचनाप्रमाणे पाहणार तेवढं तुमची मानसिकता बदलली जाईल आणि तेवढं देव कार्य करणार. देव रडण्याने काम नाही करत, देव वचनाद्वारे काम करतो. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. या दिवसांमध्ये अनेक लोकांच्या जीवनात हाच प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे ते परिस्थितीकडे बघून जगणार आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही परिस्थितीकडे बघता, लक्षात ठेवा तुम्ही बुडणार. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाकडे पाहता, तो वचन तुमच्याशी बोलतो, जे लिहिलेलं आहे ते होय आणि आमेन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला कळतं देवाचं वचन. सो मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे काय काय आहे. आकाशात आणि पृथ्वीवर सर्व राजासन आहे. इवन सर्व सरकार कोणाचं आहे? टॉक टू मी. बायबल सांगतं, बायबल सांगतं सर्व कोणाचं आहे? प्रभूच आहे. बायबल हेही सांगतं की सर्व अधिकार कोणाचा आहे? बायबल सांगतो तो मस्तक आहे. म्हणा तो मस्तक आहे आणि तो माझ्यामध्ये राहतो. मी केव्हाच हरणार नाही. हालेलुया. आणि तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात. आणि जर तुम्ही देवाचे लेकर आहात तर तुमच्या प्रार्थना मोठ्या पाहिजे. प्रभू मी ठाण्यात जिल्ह्यासाठी उभा आहे. यस, मला ठाण्यातले आत्मे पाहिजेत. प्रभू मी मुंबईमध्ये आहे. प्रभू मला मुंबई सारखी जगायचं आहे आणि मला आत्म्यांचं तारण बघायचं आहे. तू म्हणलं पाहिजे प्रभू माझ्या घराची परिस्थिती वाईट आहे, पण मला माहित आहे ही शून्य आहे तुझ्या पुढं आणि तू माझी प्रार्थना ऐकून सगळे दिवस बदलणार आहे. हालेलुया. तुमच्या प्रार्थना बदलतील जर वचन तुम्हाला माहित असेल. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं जरी तुझी सुरुवात लहान आहे, तुझा शेवट मोठा असेल. किती लोक या वचनावरती विश्वास ठेवतात? म्हणा सुरुवात जरी लहान आहे, शेवट मोठा होणार आहे, अगदी मोठा होणार आहे. तर तुम्ही यशायाच्या 60व्या अध्यायामध्ये आलात, या देवाच्या वचनाकडे. आयझाया चॅप्टर 60, यशाया 60वा अध्याय. प्लीज कृपा करून या.
यशाया 60व्या अध्यायामध्ये आपण आहोत. यशाया 60वा अध्याय मिळालं. आयझाया चॅप्टर 60. या माझ्याकडे प्लीज कृपा करून आणि आपण देवाचं वचन ऐकूया. आयझाया चॅप्टर 60 मिळालं. ओके प्लीज जाऊया, लवकर जाऊया. नाव प्लीज वाचूया काय लिहिलं. मी सर्व नाही वाचणार, पण बायबल काय सांगतं ऐका. 17 वचनाच्या पुढे आपण जाऊया. मी पितळेच्या ठिकाणी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी रुपे आणीन आणि लाकडाच्या ठिकाणी पितळ व दगडाच्या ठिकाणी लोखंड आणीन आणि तुझे अधिकारी शांती व तुझे कर देणारे न्याय असे मी करीन. तुझ्या भूमीत जुलूम व तुझ्या सीमात उजाडी आणि विध्वस्त पुन्हा ऐकण्यात येणार नाही. आणि 60 आणि 61 वचन सगळं ख्रिस्ताच्या राज्याबद्दल आहे ना. पुढे असं लिहिलंय, तू आपल्या कोटात तारण व आपल्या वेशींना प्रशंसा असे म्हणशील ना. ऐका 19 वचन, दिवसा तुला प्रकाशाला सूर्य आणखी असणार नाही, कारण देवाचं वचन तुझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. आणि तुला प्रभेसाठी चंद्र प्रकाश देणार नाही, कारण की रात्रंदिवस देव तुझ्यासाठी प्रकाश आहे. तर यहोवा तुला सर्व काळचा प्रकाश सी बायबल सांगतं आणि तुझा देव तुझे तेज होईल. पुन्हा तुझा सूर्य पुन्हा कधी मावळणार. कुठल्या सूर्याविषयी बोललाय. येशू ख्रिस्त जो नीतिमानाचा सूर्य आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी केव्हा अंधारात जगणार नाही. नो, अंधार माझा वाटा नाहीये. बोला अंधार माझा वाटा नाहीये. मी अंधारात नाही जगणार, कारण प्रभू येशू मध्ये माझा प्रकाश आहे. आमेन ना. बायबल पुढे सांगतं व्हेरी सुपर वचन ना, तुझे लोक सर्वच न्यायी होतील आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप माझ्या हातांचे कृत्य असे ते सर्व काळ भूमी वतन करून घेतील. माझी अशी प्रार्थना आहे की आजपासून तुम्ही ठाण्यासाठी अशी प्रार्थना करा की प्रभू जे अंधारात आहे ते जीवनाच्या प्रकाशात येऊ. फादर, माझी प्रार्थना अशी आहे की माझ्या प्रार्थनेद्वारे जे काही तू करशील प्रभू येशूच्या नावामध्ये मोठमोठे कार्याची मी अपेक्षा बाळगतो. हालेलुया. परत एकदा मी तिथंच येतो. जर तुम्हाला वचन माहित आहे तुमच्या प्रार्थना बदलतील ना. पुढे काय लिहिलंय का सुपर वचन 22 वचन, जो लहान तो, थोडं जोरात बोला, जो लहान तो नाही लिहिलं, जो लहान तो हजार होईल. जो लहान तो न माझी इच्छा आहे जे खाली बसले त्यांनी बोलूया. 22 वचन, जो लहान तो आणि तो धाकटा तो आणि मी यहोवा त्या समय लवकर. हेच दिवस आहेत ते. प्रेज द लॉर्ड. म्हणा लहान हजार होणार, धाकटा राष्ट्र बनणार, कारण जो देव माझ्याबद्दल बोलत आहे तो पूर्ण करायला सामर्थ्यवान आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना देवाचं वचन कळतंय. म्हणा ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे, हारलेलं जीवन नाहीये. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणार त्या वेळेला समजून घ्यायचं की शैतानाला कळून चुकलेलं आहे की हा व्यक्ती माझ्यासाठी डेंजर आहे. चला याला वाईट विचार देऊ, याला अविश्वास टाकू, याच्या विरुद्ध काहीतरी करू जेणेकरून हा पुढे नाही जाणार. पण तुमचं काय असलं पाहिजे, तो म्हणा पाहिजे शैतान तू माझ्या जीवनाच्या विरुद्ध जेवढे वाईट विचार टाकशील हे सगळे विचार याच्या पलीकडे मी विचार करणार आहे. मालिबो शेकेला मान देबे. किती लोक समज में आ रहा है ना. बायबल सांगतो. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, प्लीज ऐका. एक दिवशी बायबल मध्ये लिहिले प्रेषित पॉल जो होता तो नावेच्या संकटातून वाचला. जर तुम्ही प्रेषितांचे कृत्य 28व्या अध्यायामध्ये आलात, सुपर वचन प्लीज लवकर जाऊया. ऐका देवाचं वचन. प्रेषितांचे कृत्य 28व्या अध्यायामध्ये आपण आहोत ना. ऐका या वचनाविषयी प्रभू माझ्याशी बोलत होता ना. प्लीज ऐकूया. मिळालं ना. याची पार्श्वभूमी अशी आहे की प्रेषित पॉल जो होता काही दिवस समुद्राच्या लाटामध्ये आणि समुद्राच्या संकटामध्ये होता. त्याच्याबरोबर 276 लोक होते आणि बायबल सांगतं त्यांनी आशा सोडली होती जगायची. पण देवाला प्रेषित पॉल तुझ्यामुळं मी हे सर्व लोक तुझ्या हाती दिलेले आहेत. तुम्ही वाचला असेल, मी ते वाचणार नाही. पण बायबल सांगतं ज्यावेळेस ते किनाऱ्यावरती आले, लक्षात ठेवा शैतान शेवटचा बी चान्स सोडत नाही, पण तुम्ही आणि मी तोप देखील चान्स त्याचा तुडवला पाहिजे. नहीं समझ में आ रहा आपको. पास्टर मी बिलीवर है, मी प्रभू मध्ये आलो, मी प्रार्थनेमध्ये वाढलो,
तरी माझ्या जीवनामध्ये या त्याला माहित आहे याला शेवटपर्यंत हे करायचं. पण तुम्ही म्हणायचं शैतान माझा शेवट नाही होणार, तुझा झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ना बायबल काय सांगता ऐका प्लीज, कृपा करून वाचूया. पहिलं वचन प्रेषित 28:1 काय झालं ऐका. आणि असे सुरक्षित पोहोचल्यावर ते मिलिता नावाचे बेट आहे असे आम्हाला समजले. तुम्हाला मिळालंय प्रेषित 28? येस. धन्य ते लोक जे बायबल काढतात आणि धन्य ते लोक ज्यांच्याकडे देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. वसूया. आणि असे सुरक्षित पोहोचल्यावर ते मिलित नावाचा बेट आहे असे आम्हाला समजले. मग त्या देशातील लोकांनी आम्हावर अतिशय उपकार केले, कारण फारच पाऊस पडत होता आणि गारठा होता, म्हणून त्यांनी शेकोटी पेटून आम्हा सर्वांना अंगीकार केला. नाव तिसरं वचन, कॅन समबडी रीड प्लीज. वाचूया. मग पौलाने भराभरा काटक्या गोळा करून शेकोटीवर घातल्या. हा. तेव्हा उष्णतेमुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातात झोमून राहिला. ओके. ते जीवाणू त्याच्या हातात लटकलेले पाहून तिथले लोक एकमेकास म्हणू लागले, हा माणूस खरोखर खुनी आहे, यात संशय नाही. हा. हा समुद्रातून पार पडला तरी न्याय त्याला वाचू देत नाही. नाही. ना प्लीज ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. त्याने ना बायबल मध्ये लिहिलंय की देवाचं वचन सांगतं की प्रेषित पॉलला समुद्रातून देवाने वाचवलं. किती लोकांना माहित आहे? वाचवलं किंवा नाही? होय किंवा नाही? आणि ज्यावेळेस तो बाहेर आला किनाऱ्यावर, तिथं गारठा होता, थंडी होती, आणि त्या गारठ्यामुळं त्यांनी बायबलमध्ये लिहिलंय की त्या सगळ्यांनी काय केलं की एक शेकोटी पेटवली. माहिती आहे ना? आणि प्रेषित पॉल एवढा मोठा देवाचा सेवक, त्याने देखील काही लाकडं जमा केले आणि म्हणला मी देखील ते शेकोटीमध्ये टाकणार. पण त्याच्या आतमध्ये साप होता, त्याच्या आतमध्ये विषारी साप होता. आणि बायबल सांगतो तो साप जो आहे पौलाच्या हाताला झोंबून राहिला, विषारी. ऐका लोकांचं बोलणं. लोक म्हणले ओ हा पापी माणूस आहे, हा पापी माणूस आहे, बघा हा समुद्राच्या संकटातून वाचला, पण हा बघा देवाचा न्याय याला सोडणार नाही, बघा हा पापी माणूस आहे, नाही नक्की हा मरणार. मी नेहमी लोकांना सांगतो, सिस्टर अँड ब्रदर प्लीज कृपा करून ऐका, जर तुम्हाला येशू माहित आहे तर तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे बघून केव्हा जगणार नाही. पण लोक दोन बाजूनी बोलतात. चांगलं झालं तर म्हणतात काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि वाईट झालं देवाचा शाप आलाय. बरोबर आहे. पण बायबल सांगतं आपल्याला त्यांच्याकडे बघून जगायला बोलवलं, आपल्याकडे प्रभूला बघून जगायला बोलवलंय. हालेलुया. ना बायबल सांगते विषाणू त्याला लटकून राहिलं. प्रेषित पौल, प्रेषित एवढा मोठा प्रेषित ज्याला देवाने वचन दिलते, असाधारण चमत्कार झाले, त्याच्या हाताला झटकून राहिलं आणि लोक नाव ठेवू लागले. इमॅजिन, त्या पॉलमुळे देवाने 276 लोकांना वाचवलं आणि त्यांना नावं ठेवू लागले. अशी वेळ तुमच्या जीवनात कदाचित आली असेल की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं करता पण ते तुम्हाला नावं ठेवतील, त्यावेळेस आपलं हृदय दुःखी होऊ नये द्यायचं. का? कारण की त्यांचं बोलणं तात्पुरतं आहे, पण तुमच्या प्रार्थना जर वाढत गेल्या तर एक वेळ अशी येईल तेच लोक तुम्हाला म्हणतील सॉरी सर, सॉरी मॅडम. का? कारण तुझा देव जिवंत आहे. हालेलुया. ना बायबल पुढे काय सांगतं ऐकूया. सुपर वचन वाचूया. 5 वचन. त्याने ते जीवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली. पॉलनी प्रार्थना केली का? बोला. पॉलनी प्रार्थना केली? टॉक टू मी. ते जीवाणू, तो साप त्याने त्या आगीमध्ये झटकून टाकला, कारण तो त्याच मालकीचा आहे, तो साप तिथलाच मालकीचा आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला झटकता आलं तो आशीर्वादित आहे, ज्याला रडता आलं तो आशीर्वादित नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं पॉलनी साप झटकून राहिला आणि त्याला काही इजा म्हणा. ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे म्हणा. विश्वासात आणि कृपेमध्ये वाढणारं जीवन आहे.
मे बी आज साप तुम्हाला झटकून लटकून राहिला नसेल, पण मे बी आजार, मे बी संकट, मे बी त्रास, मे बी विरोध तुम्हाला लटकून राहिला असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थनेमध्ये रोज म्हणायचं, शैतानाची प्रत्येक योजना मी झटकून टाकतो येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. जस्ट पॉल रडला नाही, पॉल ओरडला नाही. पॉलला माहित होतं या सापाची जागा कुठं आहे, आणि त्याला कशात झटकलं? आगीमध्ये झटकलं आणि साप जळाला. पण पॉल प्रेषित पॉल कोण? प्रेषित पॉल जिवंत राहिला. बरोबर आहे? समझ में आ रहा आपको ना? बाइबल काय सांगतं पुढचं वचन ऐका, व्हेरी इम्पॉर्टंट वचन. नाव तेव्हा तो सुजावा अथवा अकस्मात मरून पडावा अशी त्यांनी वाट पाहिली. कोणी? थोडं जोरात बोला. कोणी वाट पाहिली? वाट पाहिली. हा केव्हा मरल, हा केव्हा याचा नाश होईल, हा सुजल, हा ऍक्सिडेंट होणार, हा असं होणार. वाट पाहिली. म्हणा ते फक्त वाट पाहत राहतील. मी येशूमध्ये पुढं पुढं जात राहील, कारण मला हे कळालेलं आहे, ख्रिस्ती जीवन विजय जीवन आहे. म्हणा मी केव्हा खाली जाणार नाही. लोक म्हणले हा सुजल, हा मरल, हा चक्कर येऊन पडल, याच्या तोंडाला फेस येईल, सगळं ठीक आहे. पण प्रेषित पॉलला माहित होतं काहीच होणार नाहीये, कारण मी झटकलेलं आहे. हालेलुया. सिस्टर, तुमच्या घरामध्ये जे काही त्रास आणि संकट तुमच्या विरुद्ध आहे, तुम्ही प्रार्थनेमध्ये बसलं पाहिजे, अन्य भाषेत प्रेयर केली पाहिजे. म्हणलं पाहिजे जो शैतान माझ्या घराला चिटकलेला आहे, तो गरिबीचा असो या दारूचा असो, निघून जा येशूच्या नावामध्ये. जर तुम्ही शैतानावरती रागवले नाही तर लक्षात ठेवा, तो तुमचा लाड करतो, तो लाड करण्याच्या लायकीचा नाहीये. प्रेज द लॉर्ड. ज्या ज्या वेळेला शैतानाची वेळ येते, तुम्हाला चीड आली पाहिजे. एखादं तुमच्या घरातलं जो कोणी आजारी पडलं, तुमच्यामध्ये चीड उत्पन्न झाली पाहिजे. कस काय आला आजार? निघ येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळते देवाचं वचन? प्लीज कृपा करून ऐका. मग तो बायबल मध्ये लिहिले की त्यांनी वाट पाहिली, पण पुढचं वचन बघा काय लिहिलेलं आहे. परंतु त्यांनी फार वेळ वाट पाहिली, तरी त्याला काही विकार झाला असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, हा कोणीतरी. हेच तर जग आहे. किती लोक समज में आ रहा है? पहिले काय म्हटले? पापी आहे, यांनी पाप केलंय, हा असा आहे तसा आहे. लक्षात ठेवायचं, तुमचं नातं देवावर कसं आहे तुम्हाला माहित आहे, आणि तुम्ही कसं जीवन जगता हे तुम्हाला माहित आहे ना. बाकीची कोणाची पर्वा करायची नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक विश्वासापासून का पडतात माहिती आहे? त्यानंतर पास्टर आम्हाला नावं ठेवतात, पास्टर ते लोक आमच्या विरुद्ध बोलतात, पास्टर त्यांनी असं केलं. सिस्टर ब्रदर, प्लीज कृपा करून ऐका. तुम्हाला आणि मला देवाने त्यांच्याकडे कान बंद करायला लावलेत, आणि तुम्हाला मला देवाबरोबर चालायला बोलवलेलं आहे. म्हणा मला देवाबरोबर चालायला बोलवलंय. मला मागे जायला नाही बोलवलं. मी मागे नाही जाणार, कारण मला माहित आहे माझ्यावरती प्रेम करणारा जिवंत आहे ना. साप विषारी होता, साप त्याला चावला होता ना. बायबल मध्ये पण पॉलला माहित होतं सापाला कुठं फेकायचं. बायबल सांगतं शैतानाला शेवटी कुठं फेकण्यात येणार आहे? अग्नी आणि गंधकामध्ये. पण तुम्ही मी आतापासून प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. तर तुमच्याकडे पवित्र आत्म्याची आग आहे, तो त्या आगीत तो जळून जाणार. तुम्ही जर खाली आहे आणि थंडगार आहे तर तो अजून वर येईल. हालेलुया. प्रत्येकाकडे ज्याची त्याची आग आहे. म्हणा माझ्यामध्ये पवित्र आत्म्याची आग आहे, वचनाची आग आहे, प्रार्थनेची आग आहे, आणि या आगीपासून शैतान नाही वाचू शकत. तो नक्की जळणारच, कारण माझ्या मधली आग त्याच्यापेक्षा मोठी आहे. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. किती लोक समज में आ रहा है? तुम्हाला कधी देवाचं वचन? हालेलुया. आता लोक काय म्हणले? थोड्या वेळ वाट पाहिली. लोक वाट बी बघतात बघा.
एखाद्याने पट्टी बांधली असते, एखाद्याने पॉलला म्हटलं असते, पॉल बस बाबा, थोडंसं शेकते काहीतरी, थोडंसं छान. नो नो नो, काय वाट बघत होते? मरायची. काय वाट बघत होते? तुम्हाला असं वाटतं की सर्वच चांगले? सॉरी टू से दॅट, सॉरी टू से दॅट, सर्व चांगले? नो नो सिस्टर. ज्यावेळेस आम्ही आतमध्ये होतो, सगळे म्हणले पास्टर सुनील गेले, त्यांची सेवा गेली, ज्यांच्यासाठी आम्ही जीव ओतला, ज्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रार्थना केली, ज्यांच्यासाठी आम्ही सर्व काय केलं, ते म्हणले सर्व गेले. पण मी माझी पत्नी आणि चर्च काय म्हटलं? डोंट वरी, आमच्या प्रार्थना चालू राहतील, कारण की अशा सगळ्या गोष्टी जळणाऱ्या आहेत. पण तुम्ही आणि मी येशूमध्ये उंच होणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. म्हणा मी निराश नाही होणार. म्हणा साप, जुनाट साप, शैतान, दियाबल मला स्पर्श नाही करू शकत, कारण मी जिवंत देवाचं लेकरू आहे. येशू माझ्यामध्ये राहतो. काय लोक म्हणतात, पास्टर या रोडनी जाऊ नका, इथं डेंजर आहे. मी म्हटलं त्याच रोडनी जाणार. ते म्हणतात नाही, तिथं ते जरा अंधाराची शक्ती आहे, कुछ तो है. मला म्हटलं त्याच रोडनी जायचंय, कारण वही रोड पे मुझे चमकना है. बरोबर आहे? या प्रकाशात तर कुणीही चमकल. प्रेज द लॉर्ड. नाही पास्टर जरा जपून राहा, तुमच्या विरुद्ध विचक्राफ होत आहे. ओ हो, मला लय आनंद होतो. देखेंगे कौन जिंकता है. कोण जिंकणार? मी विचारलं तुम्हाला, कोण जिंकणार? येशू. येशू नाही जिंकणार, येशू ऑलरेडी जिंकून गेला. आता येशूने तुम्हाला आणि मला जिंकलेलं जीवन दिलेलं. प्रेज द लॉर्ड. एक बहीण माझ्याकडे आली, ती म्हणली पास्टर आम्ही घर कॅन्सल केलं, चांगलं घर होतं, मोठं एकदम बेस्ट घर पास्टर आम्हाला मिळालं होतं, आणि पण मी कॅन्सल. म्हणलं का कॅन्सल केलं? बंगला होता पास्टर, आम्ही सगळं केलं. का? कारण की तिथं रात्री आवाज येतो. तर त्यांनी मला सांगितलं रात्री आवाज येतो आणि कोणीतरी येतं आणि म्हणतं मी तुला मारल. तर मी तिला म्हटलं तू कॅन्सल केलं, मला तरी द्यायचं होतं. बघू कोणाचा आवाज आला असता. कमाल आहे. म्हणा मी बालिश नाहीये, मी येशूमध्ये प्रौढ आहे. म्हणा असे सगळे आवाज मला भीती दाखवू शकत नाही, कारण मी याच्यावरती जीवन जगतो. वचनाप्रमाणे माझं जीवन आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये. हालेलुया. केलं म्हणा. कळतंय मी काय सांगतोय? तुम्हाला कळते देवाचं वचन? त्यांचा आवाज जर ह्या लेवलला असेल तर तुमच्या प्रार्थनेचा आवाज त्याच्या वरच्या लेवलचा पाहिजे. त्यांनी घर सोडलं, दुसऱ्याला मिळालं, दुसऱ्या आनंदाने राहू लागला, आणि बिचारे घर शोधत बसलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर माझं घराची खिडकी कुठं असली पाहिजे म्हणजे मी शांतीत राहणार. तू अंडरग्राऊंड मध्ये बी राहिला तरी तिथं देव तुझ्या बरोबर आहे. यु नो दानियल कुठं राहिला? सिंहाच्या खोलीत. तिथं ऑक्सिजन मिळत होता का? नो नो नो, ऑक्सिजन नव्हता तिथं. काय रात्रभर फॅन होता का? एसी होता? तुम्हाला एसी आहे. एसी त्याला एसी नव्हता, पण प्रेज गॉड देव त्याच्याबरोबर होता. देव त्याच्याबरोबर. आज मला सांगायला आवडेल, प्रेषित पॉल बायबलमध्ये लिहिले, नंतर लोक काय म्हटले, ओ हा देव माणूस आहे. हा म्हणा माझ्या मागे थोड्या वेळ थांबावं लागेल. बोलू द्या त्यांना. जितके ते बोलतील थोड्याच वेळात गौरव अजून मिळेल, अभिषेक अजून मिळेल, आशीर्वाद अजून मिळतील, कृपा अजून मिळेल, सामर्थ्य अजून मिळेल. हालेलुया. यु नो दावीद राजा काय म्हणतो? दावीद राजा म्हणतो माझे शत्रू म्हटले याला घाणेरडा रोग लागलाय, हा मरेल, हा जीवनात वर नाही येणार. पण दावीद राजा म्हणतो मी माझा भरोसा देवावर ठेवलेला आहे, तो मला उंच करणारा आहे. बोलो येशू मसीह की. कम ऑन. माझी इच्छा सगळ्यांनी म्हणा प्रभू येशूच्या नावात आजपासून मला एक गोष्ट कळालेली आहे, मी हारलेलं जीवन नाही जगणार, कारण वचन माझ्यासाठी लिहिलं गेलंय. म्हणा वचन माझ्यासाठी आहे, वचन माझ्यामध्ये काम करतं. मी रोज वाचणार,
आणि वाचल्यानंतर विश्वास ठेवणार. जे प्रेषित पौल बरोबर झालं ते माझ्या बरोबर बी होणार. माझं जीवन येशूच्या नावात सामर्थ्यवान आहे. हालेलुया. किती लोकांना कळतं देवाचं वचन? आपले पवित्र हात वर करूया. मला धन्यवाद प्रभू. हालेलुया. मे बी हा हॉल आपल्याकडे लिमिटेड आहे. आपल्याला 9-9:30 पर्यंत संपवायचा आहे. पण मी तुम्हाला ॲश्युअर देतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण पुढच्या वेळेपासून 6:30ला येऊया. लवकर या जेणेकरून आपण सगळे मिळून एकत्र मिळून अजून वचन वाचूया, अजून वचन ऐकूया. आज थोडा उशीर झाला, आज पहिला दिवस आहे. डोंट वरी अबाउट दॅट. पण नेक्स्ट टाइम विल कम 6:30. कारण जर तुम्ही देवाचे तहानेले भुकेले आहात तर देव तुमच्यावरती वर्षाव ओढेल. पण जर तुम्ही देवाचे तहानेले भुकेले नाहीये तर बायबल सांगतं देव अशा लोकांकडे पाहत नाही. नो. सदोषी परुषींच्या जवळ नाही का, सदोष आणि परुषी पांढरा झगा घातलेले लोक त्यांच्या जवळ तारणारा देव आला. येशू ख्रिस्त स्वतः आला. पण हे लोक काय म्हणले, अय प्रभू येशू तू शब्दात दिवशी चमत्कार नाही करायचे. हे प्रभू येशू तू स्वतःला देवाचा पुत्र समजतोस. येशू स्वतः त्यांना म्हटला मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होणार. पण त्यांनी स्वीकारलं का? कम ऑन टॉक टू मी. त्यांनी स्वीकारलं का? पण साधे लोक जक्कई सारखे, रक्तरसावी बाई सारखे, त्या पापी बाई सारखे, त्यांनी त्या आंधळ्या बर्तलमै सारखे ओरडू लागले, येशू माझ्यावर दया. आणि येशू त्यांना भेटला. जे ताणेले भुकेले तेच तृप्त केले जाते. शेवटी सदोषी परुषी रिकामे हात राहिले त्यांचे. पण प्रेज गॉड जक्कायला येशू मिळाला. प्रेज गॉड त्या बाईला येशू मिळाला. प्रेज गॉड त्या 18 वर्ष कोबड्या बाईला येशू मिळाला. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझ्या मागे धन्यवाद प्रभू. माझं जीवन येशूच्या नावामध्ये विजयी जीवन आहे. मी केव्हाच हारलेलं जीवन जगणार नाही. थोड्या वेळ थांबा. बोलत जा, थोड्या वेळ थांबा ना प्लीज. कृपा करून ऐका. विश्वासू लोक अजून एक चुकी काय करतात की पास्टर त्याने जर माझ्या विरुद्ध बोललो, तो जर असं बोलला ना मग मी डबल बोलतो. पास्टर तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? देवाला त्याचं काम करू दे, प्रभूला त्याचं काम करू दे. ज्यावेळेस प्रभू काम करतो दोन्ही बाजूनी शांती होते. ज्यावेळेस माणूस काम करतो दोन्ही बाजूनी दुभागणी होते. प्रेज द लॉर्ड. आय सेड प्रेज द लॉर्ड. की लोक येशूवरती प्रेम करतात. तुम्हाला वचन कळतंय मी काय सांगतोय? बरोबर आहे. वचन कळतं. पौल सुजावा, पौल मरावा, पौलचा नाश व्हावा म्हणून लोक वाट पाहत होते. पण पौल वाट पाहत होता का? कमन पौल त्यांच्याशी काय बोलला का? कमन पौलला भीती वाटली का? कारण पौलला माहित होतं की सापात जेवढं विष आहे त्याच्यापेक्षा माझ्यात जे सामर्थ्य आहे ते मोठं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा लोकांनी आम्हाला मारायचं ठरवलं. अनेक वेळेला आमच्यासाठी ट्रॅप रचण्यात आले. ट्रॅप. पण पवित्र आत्मा म्हटलं ह्या मार्गाने जाऊ नको, ह्या मार्गाने जा. आणि केव्हा पवित्र आत्मा बोलल्यानंतर असं वाटतं पवित्र आत्मा हा मार्ग तर खूप अवघड आहे. पवित्र आत्म्याने आम्हाला थांबवलं आणि म्हटलं ह्या मार्गाने नाही जायचं, आज ह्या मार्गाने जा. आणि जसं आम्ही त्या मार्गाने गेलो नंतर आम्हाला कळालं काही लोक वाट बघत होते ह्या मार्गाने यावं आणि असे हे संपावे. पण देव आपल्या पक्षाचा आहे. आपल्या हात वर करून म्हणा, देव माझ्या पक्षाचा आहे. म्हणा मी येशू ख्रिस्तामध्ये अत्यंत विजयी आहे. मी हारलेलं जीवन संपवलेलं आहे. मी वचनाप्रमाणे बघणार आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं पुढच्या वचनात, शेवटचं वचन, आणि आपण प्रार्थना करूया. असं लिहिलंय, तेव्हा तो सुजावा. माझी इच्छा आहे सगळ्यांनी वाचावं. 6 वचन. 1 2 गो. हा अरे कम ऑन, जोरात थोडस. वन मोर टाइम. परत एकदा जोरात वाचूया. हा 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 हा. प्रेज द लॉर्ड. हा कोणीतरी
लोक बोलू लागले. म्हणा दोघांकडे दोन भाषा आहेत. एक तुमच्या विरुद्ध बोलायची, पण ज्यावेळेस देव चमत्कार करतो त्यावेळेस तेच तुमच्या स्तुतीसाठी बोलणार. प्रेज द लॉर्ड. डोंट वरी सिस्टर अँड ब्रदर. हे दिवस आहेत की आपण प्रभू बरोबरती चालायचे, वचनाला धरून जीवन जगायचं. आणि बायबल सांगतं जो कोणी वचनाच्या प्रकाशात चालतो अंधार केव्हाच त्याला गाठणार नाही. प्रेज द लॉर्ड. की लोकांची इच्छा, की लोक ठाण्यासाठी रडतात आणि म्हणतात प्रभू ठाणे जिल्ह्याचं तारण हो किंवा मुंबईचं तारण व्हावं. तर तुमच्यामध्ये हृदय असेल प्रभूचं तर तुम्ही रडणार, कारण की वेळ कमी आहे. आणि जर तुम्ही प्रेषित पॉल का प्रवास करत होता, कारण प्रभूने त्याला सांगितलं तुला रोमला गेलं पाहिजे आणि तुला सीझर पुढे उभं राहायला पाहिजे आणि त्याला माझ्याबद्दल सांगितलं पाहिजे. आणि पॉलद्वारे सीझरच्या कुटुंबाचं तारण झालं. तुम्ही वाचत असाल पुढे, किंग सीझर त्याच्या कुटुंबातले लोक तारले गेले का, कारण कितीतरी अशी परिस्थिती आली की पॉलला एकदा तर धोंडमार करण्यात आला आणि सगळे लोक म्हणले पॉल संपला, पॉल आता वर नाही येणार. पण बायबल सांगतं सगळे विश्वासू लोक एकत्र जमले आणि त्यांनी प्रार्थना केली, पॉल उठला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोलूया माझ्या गे, मी प्रभू येशू मध्ये आजपासून ठाणे जिल्ह्यासाठी, मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी मध्यस्थी करेल. कारण माझा देव स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा तो मला विजय देणारा आहे. 100% विजय देणार आहे. मी निराश नाही होणार. बोलू द्या, बोलू द्या. हन्नेची सवत काय म्हणली? हन्नेची सवत म्हणली हन्ना तू वांस आहे, हन्ना तू केव्हाच लेकरू नाही होणार. हन्नीची सवत तिला नेहमी टोचायची, नेहमी भांडायची. पण हन्नेला एक दिवशी कळालं, ओ जो मला या संकटातून वाचू शकतो त्याच्याकडे मी गेलं पाहिजे. आणि हन्नेने ठरवलं, नो माझी सवत काय बोलो, माझे नातेवाईक काय बोलो, मला नाही फरक पडत. वाय? कारण की मला माहित आहे मला देवाला भेटायला गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हन्ना प्रभूच्या मंदिरात आली आणि तिने आपलं हृदय ओतलं, एलियाजक काय म्हणला? एलियाजक म्हणला हन्ना येत्या दिवसांमध्ये 100% देवाने तुझी प्रार्थना ऐकली आणि तुला लेकरू होणार. आणि बायबल सांगतं हन्नेला लेकरू झालं ज्याचं नाव शंबेल, म्हणजे देवापासून मिळवलेला. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये लिहिले हन्नेला अजून लेकर झाले, पण सवतीविषयी नाही लिहिलं पुढं. सवतीचं नाव फक्त एकाच अध्यायात आलं, पण हन्नेचं नाव जे होतं ते पुढं आणि पुढं आणि पुढं चालू राहिलं. प्रेज द लॉर्ड. किती लोक समज में आ रहा है? तुम्हाला कळतं देवाचं वचन? सो पॉल मेला का? पॉल सुजला का? पॉलला काय त्रास झाला का? का साप पॉलला ओळखतो का? काय प्रॉब्लेम होता? न सिस्टर नो. म्हणून तो बायबल मध्ये लिहिलं आहे. देवाचं वचन सांग, शेवटचं वचन. आपण प्रार्थना करूया. साम चॅप्टर 91. साम चॅप्टर 91. स्तोत्रसंहिता 91 अध्याय. सुपर वचन. स्तोत्रसंहिता 91 अध्याय. लॉर्ड, स्तोत्रसंहिता 91 अध्याय मिळालं? थँक्यू जीसस. ऐका काय लिहिलेलं आहे. हे प्रत्येक विश्वासू लोकांसाठी लिहिलेलं आहे. आमेन. मिळालं? येस. ओके. नववचन 9. स्तोत्रसंहिता 91 90 आणि 1 आणि नववचन. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे तू म्हणालास. असे तू म्हणालास. परात्परालाच तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. हा, म्हणजे तू परात्पराला राहण्याचे ठिकाण केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्य तुझ्यावर येणार नाही. हा, आणि कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. ना 11 वचन. कारण तुझ्या सर्व मार्गात तुला राखायला तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. ना 12 वचन. ते आपल्या हातावर तुला झेलून धरतील. ओके. नाही तर कदाचित तू आपल्या पायाला धोंड्याची ठेस लावून घेशील. ना 13 वचन सिंह आणि तुमच्यासाठी. जोगी साप यांना तू तुडवशील. ओ. आणि तरुण सिंह आणि नाग यांना तू पायाखाली तुडवशील. ना आमेन. कुठले सिंह आहेत? शैतानाविषयी बोललेलं आहे, त्याच्या दुरात्म्याविषयी, त्याच्या भूतांविषयी बोललंय. साप आणि विंचू हे दुरात्म्याविषयी आहे. जर तुम्ही एम्प्लिफाईड बायबल वाचलं तर तुम्हाला हे सगळं दिसेल. प्रेज द लॉर्ड. सो माझ्याकडे वेळ कमी आहे. पुढच्या वेळेस मी जास्ती प्रीचिंग करेल. पण किती लोक मला गॅरंटी देतात की आठवडाभर तुम्ही प्रार्थनेमध्ये असताल? आमेन. ऍटलिस्ट अर्धा तास रोज येस. जमेल? येस. जमेल? किती लोकांना एक सिक्रेट सांगू?
तुम्ही तुमच्या स्वतःसाठी केव्हा प्रार्थना करायची नाही. एकच प्रार्थना करायची की प्रभू मला तारण दिलं, मला पवित्र आत्म्याने भरलं, Amen. मला तुझं लेकरू बनवलं. थँक्यू फादर, हालेलुया. धन्यवाद. आता एकच प्रार्थना माझी आहे प्रभू की माझ्याद्वारे तुझं राज्य वाढलं जाऊ दे. आमेन. बस एवढी प्रार्थना करा. बाकी तुम्हाला कशाची गरज आहे, तुम्हाला काय आजार आहे, तुमच्या घरात काय टेन्शन आहे, सगळं तो बघून घेईल. आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण आपल्यासाठी प्रार्थना करत राहिलो आणि ते म्हणतो स्वार्थी लोक आहेत. म्हणून प्रभूने हे वचन सुपर लिहिलेलं आहे. पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं नीतिमत्व शोधा. हा, शोधा. लिहिलंय मत्ती 6:31 मध्ये वचन आहे का? पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं, मत्ती 6:31 पहिल्यांदा स्वर्ग. आणि माझी इच्छा आहे जावं, कारण खूपशे लोकांना माहित नाहीये. व्हेरी सॉरी टाइम इज अप, बट व्हॉट टू डू. आपल्याला तुम्ही असेच गेलात. मत्ती 6वा अध्याय 6th चॅप्टर मिळालं. हा नाही 31 पासून गेले ना मग कळेल. आला का? कमॉन बोलत जा. मत्ती 6:31 मध्ये आलात का? येस. वाचा, तुम्ही वाचूया. 1 2 गो. म्हणून आपण काय खावे किंवा आपण काय प्यावे हा. किंवा आपण काय पांघरावे हा. असे म्हणत काळजीत असू नका, कारण राष्ट्रांचे लोक या सर्व गोष्टी मिळवायला झटतात. हा. आणखीन या सर्वाची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या आकाशातील बापाला ठाऊक आहे. बस झालं. या सगळ्याची गरज आहे हे तुमच्या आकाशातील बापाला ठाऊक आहे. हा, ठाऊक आहे. पण आपण प्रभूला परत तेच सांगत राहतो. तेच सांग. प्रभू म्हणतो कंटाळा आला तुझा मला. तेच सांगतोस तू. तुला कशाची गरज आहे मला? तुला कशाची गरज आहे मला? तुला कशाची गरज आहे मला? माहित आहे ठाण्यामध्ये आपल्याला मोठे चर्चची गरज आहे. आमेन. ते म्हणतो इथून तर चालू कर, इथून तर चालू कर, याच्यात तर विश्वासू राहा. मला माहिती आहे मी तयार करतोय बाकीच्या गोष्टी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढचं वचन व्हेरी सुपर वचन वाचूया. तर कारण म्हणून आपण काय ना खावे मग तेथे जाऊ. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायी पण मिळवायला झटा. हा म्हणजे त्यावर ह्या सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. म्हणून एक मिनिट. किती लोक देवाचं वचन 100% खरे असं मानतात? आमेन. हाय. जर तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध गेला तर गोष्टी नाही घडणार. देवाच्या वचनाप्रमाणे जर तुम्ही करायला गेला तर गोष्टी. प्रभू काय म्हणाला? तुम्ही काय खावे, तुम्ही काय प्यावे, तुम्ही कसं राहावं, हे सगळ्याची काळजी कोणाला आहे? एक तर देवावर विश्वास ठेवून जगा, नाही तर स्वतःच्या शक्तीवर जगा. पण तुमची माझी शक्ती अपुरी आहे. देवाची शक्ती अमर्यादित आहे. म्हणा माझ्या मागे. प्रभू म्हणाला काय खाणार, काय पिणार, कुठं राहणार, कसं राहणार, याची काळजी मला आहे. माझ्या मुला, थोडं जोरात बोला, माझ्या मुली एक माझ्यासाठी काम कर. पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं न्याय पण शोध. पास्टर, स्वर्ग आणि त्याचं न्याय पण म्हणजे काय सांगतो. 1 मिनिट. स्वर्ग म्हणजे आज तुमच्यात माझ्यात स्वर्ग राहायला आलाय. पण अनेक लोक जे ठाण्यात राहतात त्यांच्यामध्ये स्वर्ग आहे का? ते अंधाराचे सत्तेत आहेत. त्यांच्या डोळ्यावरती काय बांधलेली आहे? पट्टी. आणि ती कोण तोडणार? किती लोक म्हणतात आपण तोडणार? हात वर करा. 100%. हो, मी तुमच्यासाठी टाळी वाजवणार. मला असं वाटत होतं तुम्ही म्हणणार येशू तोडणार. येशू नाही तोडू शकत. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न्याय पण म्हणजे काय? सी, पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं नीतिमत्व आणि न्याय पण. स्वर्ग आणि त्याचं नीतिमत्व आणि न्याय पण म्हणजे काय? न्याय पण म्हणजे ह्या सर्व माणसाला देवाने त्याच्या स्वभावात, त्याच्या जीवनात राहायला बोलवलंय. पण आज माणूस देवाच्या स्वभावात आहे का? हा, देवाच्या राज्यात आहे का? देवाच्या जीवनात आहे का?
म्हणून तुम्ही मी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आम्ही तुझं राज्य तुझं न्याय पण मिळवायला झटू. आणि प्रभू म्हणतो बाकीच्या सर्व गोष्टी मी तुला देणार आहे. आमेन. मग तुम्ही काय प्रार्थना करता स्वतःसाठी? बायबल सांगतो तुम्ही प्रार्थना नाही केली पाहिजे स्वतःसाठी. अशी प्रार्थना करा की प्रभू माझा आतील माणूस बळकट केला जावं. प्रभू मला सत्य कळव, माझे आत्मिक डोळे उघडव, मला वचन कळव. आणि जर तुम्ही आजारी असाल तर अधिकार घ्या, प्रार्थना नाही करायची, अधिकार घ्या. म्हणा सगळ्या माझ्या शरीरातला आजार निघ येशूच्या नावामध्ये. आणि म्हणायचं आरोग्य माझं आहे आणि येशूच्या नावात मी आरोग्य स्वीकारत आहे. आजारासाठी प्रार्थना करू नका. रिब्यूक द सिकनेस. आजाराला धमका. प्रेज द लॉर्ड. केलं आणखं देवाचं वचन मी बायबल प्रमाणे बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. तो प्रेषितांनी केव्हा प्रार्थना केलेली ऐकणार नाही. प्रभू आजची भाकर कुठे आहे? नेव्हर नेव्हर, केव्हाच नाही. प्रेज द लॉर्ड. उभे राहा आपल्या जागेवरती प्लीज. 2 मिनिटं उभे राहा. 2 मिनिटं उभे राहा. उभे राहा आपल्या जागेवरती. 2 मिनिटं उभे राहा प्लीज. उभे राहा प्लीज. उभे राहा. आणि 34 वचन लिहिले म्हणून ज्याची उद्याची काळजी उद्या करीत राहू नका, कारण उद्याची काळजी करील त्या दिवसाचे दुःख ते त्याला पुरेसे आहे. डोळे बंद करूया. डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. आपले डोळे बंद करा. धन्यवाद स्वर्गीय पित्या. आणि प्लीज कृपा करून आपले डोळे बंद करून आपण ठाण्यासाठी प्रभूकडे बघूया. रबाला शथारी बाथुरी बाला. आज तुम्ही आजारी आला असताल, हो रबाला डोंट वरी. बाला सथारी. तुम्ही आजार येशूच्या नावात सोडून जाणार आहे. आमेन. कारण आरोग्य देणारा तुमच्यामध्ये राहतो. आमेन. तर तुम्ही इथे आलेले आहात आणि तुमचं जीवन पूर्णपणे निराश आणि दुःखी आहे. येस. देवाने सांगितलेल्या गोष्टी करा. पहिलं प्रभू म्हणाला तुला कशाची गरज आहे मला माहित आहे. येस. पण पहिल्यांदा स्वर्ग आणि आणि त्याचं न्याय पण शोध. म्हणजे काय? म्हणजे तुझं लक्ष देवाकडे लागलेलं असावं. येस. आणि तुझी इच्छा असो की देवाचं राज्य यावं. आमेन. म्हणून येशूने शिष्यांना प्रार्थना शिकवली, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हालेलुया. तुझे राज्य यावं. येस. धन्यवाद प्रभू. थँक्यू होली स्पिरिट. आपले पवित्र हात वर करा. रबाला शथारी बारा. फादर आम्ही सगळे मिळून आज पहिल्या दिवशी हॉल मध्ये आहोत. स्वर्गीय पित्या. थँक्यू लॉर्ड तो हॉल आम्हाला मिळून दिला. आमेन. थँक्यू लॉर्ड. जरी लहान आहे तरी तू स्वतः म्हणाला जो लहान आहे तो 1000 केला जाईल आमेन. आणि जो धाकटा आहे तो राष्ट्र केला जाईल. हालेलुया. प्रभू आज तुझे लेकरं इथं आलेले आहे होय दे बाबा. आणि मी त्यांना वरडून सांगितलं की ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. येस लॉर्ड. आणि पॉलला जरी साप चावला, जरी झोंबून राहिला, yes, yes. पॉलला माहित होतं त्याला कुठं टाकायचं. होय प्रभू. आणि पॉलनी बरोबर त्याला आगीमध्ये टाकलं. Yes, master. लोकांनी वाट पाहिली तो सुजावा मरावा. होय, स्वर्गीय पण पित्या. प्रेज गॉड जो जगात आहे त्यापेक्षा जो पॉल मध्ये तो मोठा आहे. आमेन. आणि प्रभू त्याला तू वाचवलं आणि त्याच्याद्वारे पूर्ण बेटावरती आरोग्याची लाट आली. हालेलुया. तोच देव काल आज आणि युगानुग सारखा आहे. सिस्टर अँड ब्रदर प्लीज काळजी करू नका. उद्या काय होईल याची काळजी ना करू. Yes. देवाला तुझ्यापेक्षा जास्ती तुझी काळजी आहे. आमेन. कारण तू जिवंत देवाचं लेकरू आहे. हालेलुया. आजार तुझ्यावर राज्य नाही करणार. येस. गरिबी तुझ्यावर राज्य नाही करणार. Yes. शैतान तुझ्या घरात राज्य नाही करणार. Yes, master. दारू तुझ्या घरात राज्य नाही करणार. आमेन. कारण देवाला तुझ्यापेक्षा जास्ती तुला मोकळं करायचंय. हालेलुया. तू फक्त मन ठाण्यावर दया कर प्रभू. येस मास्टर. मुंबईवर दया कर प्रभू. येस लॉर्ड. मुंबईवर दया बाबा कर. थोरी बाला शथारी. ठाण्यावर दया कर. होरी बाला शथारी. अनेक लोक अंधारात आहे. होरी बाला सथाना खातुरी. अनेक लोक मरत आहे. होय दे बाबा. अनेक लोक प्रभू नरकामध्ये जात आहे. येस मास्टर. अनेक लोकांचं घर शैतानाने भरलेलं आहे. येस लॉर्ड. मग आज आम्ही प्रार्थना करतो हरी बाबा बाबा. येशूच्या नावामध्ये तुझं राज्य येऊ. येशूच्या नावात तुझं स्वर्ग उतरून येऊ. आमेन. येशूच्या नावात लोकांच्या डोळ्यावर अंधकाराची पट्टी बांधतो आणि नाश करतो आम्ही. नाश करतो आम्ही. येशूच्या नावात तुझ्या लेकरांना स्पर्श कर. आमेन. तुझ्या लेकरांचे आत्मिक डोळे उघडले जाओ. येस लॉर्ड. त्यांना सत्य कळो. आमेन. रिबा शेखेला मानदे बे अलाबा. ली जे अन्य भाषेत बोलतात त्यांनी अन्य भाषेत बोलावं. राशेके ब्राखातना माखोरा बी अलाबा. राती अलो बोशे ब्रेकेत ने अला माखाला बांधे बे. राती अला बोशे ब्रेकेत ने अला माखाला.
मारी बोशे ब्रेकेत न्याला मखाला बियंदो बखोरा बखाला बा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. संजीवित कर, आत्म्यामध्ये संजीवित कर, आत्म्यामध्ये प्रकाशित कर. आत्मिक डोळे उघडले जाऊ दे आणि तुझ्या लोकांना सत्य कळू दे पिता. धन्यवाद पिता. ठाण्यामध्ये देवदूत आम्ही येशूच्या नावात मोकळे करतो. प्रभू येशूच्या प्रभू मुंबईमध्ये आम्ही देवदूत येशूच्या नावात मोकळे करतो. वचन वेगाने जाऊ दे, मंडळ्या वाढू दे पिता, मंडळ्या वाढू दे पिता आणि तुझं कार्य लवकर लवकर होऊ दे. धन्यवाद, धन्यवाद. माझ्या मागे प्लीज बोला, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तू माझा तारणारा देव, तू माझा तारणारा देव आहेस. मी तुझ्यावर विश्वास मी ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवते. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयामध्ये ये. आजपासून आजपासून माझी प्रार्थना बदल. माझी प्रार्थना मला सत्य कळू दे. मला सत्य कळू दे. ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती जीवन विजयी जीवन आहे. विजयी जीवन आहे. माझ्या प्रार्थनेमध्ये, माझ्या प्रार्थनेमध्ये, माझ्या वचनामध्ये, माझ्या वचनांमध्ये, माझ्या तुझ्या कृपेमध्ये तुझ्या कृपेमध्ये माझी वाढ होऊ दे. माझी वाढ होऊ दे. हे प्रभू, हे प्रभू, मी जगाचा आवाज नाही मी ऐकणार, जगाचा आवाज नाही ऐकणार. मी येशू ख्रिस्ताच्या वचनाचा आवाज मी ऐकणार. येशू ख्रिस्ताच्या वचनाचा आवाज ऐकेल. मी जगाकडे पाहून नाही मी जगणार, जगाकडे पाहून नाही जगणार. कारण जगात देहाची वासना आहे, जगात देहाची वासना, डोळ्याची वासना डोळ्याची आहे, वासना, संसाराची फुशारकी संसाराची आहे. फुशारकी आहे. पण मी देवाकडे बघून जगणार, मी देवाकडे बघून जगेल, जो माझ्या विश्वासाचा करता जो आहे. माझ्या विश्वासाचा करता आहे. आजपासून आजपासून प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझी प्रार्थना बदललेली आहे. माझी प्रार्थना बदललेली आहे. हे स्वर्गीय पित्या, हे स्वर्गीय पित्या, मला कशाची गरज आहे? मला कशाची गरज आहे? मी काय संकटातून जाते, काय संकटांमधून तुला जाते, सगळं माहित तुला आहे. माहित आहे प्रभू. तू जर रानातील फुलांना सांभाळतो, तू रानातील फुलांना सांभाळतो, आकाशातील पाखरांना आकाशातील सांभाळतो, पाखरांना तू सांभाळतो. तू मला किती सांभाळणार? तू मला किती सांभाळणार? आजपासून आजपासून प्रभू येशूच्या प्रभू नावात येशूच्या नावात मला मदत कर मला मदत कर की तुझ्या वचनाकडे लक्ष मी द्यावं तुझ्या वचनांकडे लक्ष द्यावं आणि तुझ्या वचनाच्या आरशात तुझ्या पाहावं. वचनाच्या आरशात आम्ही पाहावं. धन्यवाद प्रभू. धन्यवाद स्वर्गीय पित्या. हालेलुया. हालेलुया. फादर, जितके इथे आजारी आहेत प्रभू, हरी बाबा बाबा. सगळ्यांच्या शरीरातले डोक्यापासून तर पायापर्यंत आजार मी आज्ञा देतो, टिकून जा येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. देवाच्या लोकांनो, आरोग्य तुमचं आहे. येस, बोला जोरात, आरोग्य माझं आहे, आरोग्य माझं आहे. कारण प्रभू येशू माझा आहे. प्रभू येशू माझा आहे. मला त्याला बसलेल्या माराच्या वाहने त्याला बसलेल्या माराच्या वळाने मला आरोग्य मला मिळालंय. आरोग्य मिळालेलं मी आहे. विश्वासाने मी विश्वासाने प्रभू येशूच्या प्रभू नावात येशूच्या नावात डोक्यापासून तर पायापर्यंत डोक्यापासून ते पायापर्यंत आरोग्य स्वीकारत मी आहे. आरोग्य स्वीकारत आहे. म्हणा, मी केव्हाच आजारी नाही मी पडणार, आजारी नाही पडणार. मी आजाराला धमकावतो मी आजाराला धमकावतो प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. लॉर्ड, जितके लोक संकटातून जात आहे, त्रासातून जात आहे, येशूच्या नावात पुढच्या आठवड्यात आम्ही मोठ्या साक्षी ऐकणार आहे. आमेन. आम्ही मोठ्या साक्षी ऐकणार आहे. हालेलुया. दारूचे आत्मे, गरिबीचे आत्मे, त्रासाचे आत्मे, टेन्शन निघून जा येशूच्या नावात. आणि देवाचे आशीर्वाद व्हायला लाग. आत्मिक आशीर्वाद, शारीरिक आशीर्वाद, बौद्धिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, पती पत्नी मध्ये एकी. लॉर्ड, पती पत्नी मध्ये एकी, लेकरा बाळामध्ये आई बापा बद्दलचा आदर आणि त्यांच्या घरात प्रार्थनेचं जीवन प्रभू येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. आजपासून पवित्र आत्मा त्यांना चालू दे, पवित्र आत्माचा आवाज त्यांच्या कानामध्ये येऊ दे. आजपासून तुझा गौरव होऊ दे. आपले हात पकडून शेवटी देवाचे आभार माना. म्हणा, सगळे आशीर्वाद मी स्वीकारत आहे. सर्व आशीर्वाद स्वीकारत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावात. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. हालेलुया. आमेन. आमेन.